हे खूप सुंदर सर. म्हणजे नामदेव ढसाळांसोबत पण हेच झालं होतं ना. त्यांची माणसाने नावाची जी कविता होती तर त्या कवितेवर बराच आक्षेप घेतला होता की असं कुठं असतं का, इतकं असं थेट लिहायचं असतं का. पण मला वाटतं की तुकारामांनंतर थेट लिहिणारे जर कोणी असतील तर ते नामदेव ढसाळे. तर त्यांची माणसाने नावाची खूप सुंदर कविता आहे सर नामदेव ढसाळांची. ते म्हणतात की माणसाने सर्वप्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यावे. बिनधास्त डिंगडांग धटिंग करावी, चरस गांजा ओढावा, अफीम लालपरी खावी, मुबलक कंट्री प्यावी, ऐपत नसेल तर स्वस्तातला डालडा झोकावा, दिवस रात्र रात्र दिवस तर राहावे. माणसाने सर्वप्रथम माणसालाच गुलाम बनवावे, त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावेत, त्याच्या रक्ताकुल्ल्यावर आपल्या घुगऱ्या शिजून घ्याव्यात, शेजाऱ्याला लुटावेत, पाजऱ्याला लुटाव्यात, बँका फोडाव्यात, शेठ सावकारांची आय टाकावी, नात्या गोत्यांचा केसाने गळा कापावा, मूठ मारावी. माणसाने केव्हाही कुठेही कुणाच्याही आई बहिणीवर चढावी. साहित्य संघ, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, राजधान्या, इमले, झोपडे, वखवखलेल्या भुकाळ वस्त्या यावर हायड्रोजन हातबाम टाकावे. पोरीबाईशी सैंद्रिय चाळे करावे. तर्री म्हणू नये, कवळी म्हणू नये, म्हातारी म्हणू नये, सर्वांना पासलं पाडावेत. व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडून आणावेत. रांडवाडे वाढवावेत, भाड काळे व्हावेत. स्त्रियांची थानं नाकं कापून मुड्या गाढवावरून जाहीर धिंडवडे करावे. माणसाने येशूच्या, बुद्धाच्या, विष्णूच्या, पैगंबराच्या वंशजांना फाशी द्यावे. देवळे, मशिदी, चर्च, म्युझियम्स कुचकरून टाकावी. पंड्यांना बंड्यांना तोफेच्या तोंडी द्यावे आणि त्यांच्या रक्ताने भिजलेले रुमाल शिलालेखावर कोरून ठेवावे. माणसाने प्लेटो, आईन्स्टाईन, आर्किमिडीस, सॉक्रेटिस, मार्क्स, अशोक, हिटलर, काम्यू, कापका, बोधले, रेम्बो, इज्रा, हॉपकिन्स, गटे, दोस्तोस्की, मायकोस्की, एडिसन, मेडिसन, कालिदास, तुकाराम, व्यास, ज्ञानेश्वर, शेक्सपियर वगैरे वगैरेंना त्यांच्या शब्दासगट गटाराचे मेन होल उघडून त्यात सलंग सरत ठेवावे. जिकडे तिकडे वर खालीवर नरकच नरक उभारावे. अश्लील अत्याचारी व्हावे. डल्लीबोटी सल्लीबोटी खावी, चरबी वितळून प्यावी. टीकाकारांचे गुडसे ठोकावेत हमंदस्ती पाट्यावर. वर्गयुद्धे, जातीयुद्धे, पक्षयुद्धे, धर्मयुद्धे, महायुद्धे घडून आणावी. क्रांती, हिंस आदिम बनावे. बेलाशक आराजक व्हावे. अन्न न पिकवण्याची मोहीम काढावी. अन्ना वाचून, पाण्या वाचून, याला त्याला स्वतःलाही मारावे. रोगराई वाढवावी, वृक्ष निष्फळण करावेत. कुठलीही चीट पाखरून गाईल याची दक्षता घ्यावी आणि माणसाने लवकरात लवकर का होईना पण विवळत किंचळत मरण्याचे बघावे. हे सारे सारे विश्वव्यापू गळू प्रमाणे फुगू द्यावे. अनाम वेळी फुटू द्यावे, रिचू द्यावे. आणि नंतर उरलेल्या सुरलेल्यांनी कुणालाही गुलाम करू. तू काळा, तू गोरा असं कुणालाही हिणू नये. तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असं कुणालाही म्हणू नये. कुठलाही पक्ष काढू नये. घरदार बांधू नये. अरे नातीनं मानण्याचा, आई बहीण ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून तिच्या कुशीत गुन्ह्या गोविंदाने आनंदाने राहावे. चंद्र सूर्य असतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा. माणसावरच